चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात दरवर्षी। आणि आता मी सध्या शिवाजी पार्क मैदानात आहे, ज्या ठिकाणी या संपूर्ण अनुयायांची देशभरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या अनुयायांची राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते, त्या शिवाजी पार्कचा हा आढावा आम्ही आज सकाळपासूनच आपण घेत आहोत। आपण जर पाहिलं तर ही दृश्य जर आपण पाहिलं तर यंदा पालिकेकडून विशेष व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंडाल जो आहे तो मोठ्या प्रमाणात असा उभा करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे। तसंच आपण जर पाहिलं तर महिलांसाठी विशेष गुलाबी रंगाचे स्वच्छतागृह जे ते या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच बाजूला जर पाहिलं तर स्वच्छतागृह असतील, शौचालय असतील, तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचं सुद्धा ठिकाण जे ते बनवण्यात आलेलं आहे। आणि समोरचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प सुद्धा असणार आहेत। माझ्या उजव्या बाजूची ही संपूर्ण जे दृश्य आपण जर पाहिली तर या ठिकाणी खरं तर खरेदी विक्री केली जाते आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पुस्तकांचे स्टॉल जे ते प्रत्येक वर्षी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी जे ते मंडप बांधणे असतील किंवा मग ते पुस्तकांचे स्टॉल बांधण्याचे ठिकाणं जे ती बांधण्याचे सुरू झालेले आहे। आणि या ठिकाणी पालिकेकडून आता कंत्राटी बेसवर काही कर्मचाऱ्यांना सुद्धा या मैदानाची साफसफाई आणि देखरेख करण्यासाठी जे ती कामं जे ती सुरू झालेली आहे। समोरचे जे ते आता बॅनरबाजी सुद्धा सुरू झालेली आहे। मोफत भोजनदान असो किंवा मग पालिकेचे बॅनर आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे बॅनर जे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण मैदानात आता मुंबई महानगरपालिकेकडून साफसफाईचं काम जे ते सुरू झालेलं आहे। त्याच्यात मग दगड काढणे असो, काचा असतील, या सगळ्या गोष्टी काढणे, त्यामुळे कुठल्याही अनुयायाला जो आहे तो त्रास होऊ नये अशी खबरदारी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिकेकडून घेण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा पालिकेकडून 10 ते 12 लाख अनुयायी मुंबईत दाखल होतील असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेकडून विशेष काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आजपासूनच म्हणजे आज 3 डिसेंबर पासूनच मोठ्या संख्येने अनुयायी जे ते दादरमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा।